बांगलादेशी रोहिंग्यांसाठी नाही तर टिप्पी स्कीमसाठी कुदळवाडी भुईसपाट केली 3 महिन्यापूर्वी। या 8 तारखेला 8 मेला बरोबर 3 महिने होत आहेत। मी पुन्हा या विषयावरती व्हिडिओ करतोय ते यासाठी की कुदळवाडी ते लोक आता खाडकन जागे झाले की आपल्यावरती जी कारवाई केली गेली ती अतिक्रमण म्हणून नाही, बांगलादेशी म्हणून नाही, तर तिथे टिप्पी स्कीम आणायची होती। फार मोठा कोणीतरी एक बिल्डर, मोठा धनाढ्य व्यापारी तिथे येणार आहे आणि त्या टिप्पी स्कीमसाठी म्हणून कुदळवाडी भुईसपाट केली। दुसरं चरोलीचं सुद्धा आता याच्या विषय येतो। चरोली अख्खं गाव जवळपास 5 टिप्पी स्कीम चरोलीसाठी होत आहेत। म्हणजे कुदळवाडीची जमीन 380 हेक्टर म्हणजे 950 एकर, तर चरोलीची 1425 हेक्टर म्हणजे 3562 एकर संपूर्ण चरोली गाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। कुदळवाडीच्या ग्रामस्थांनी आज त्या विषयावरती विरोध केला। 2 दिवसापूर्वी चरोलीच्या ग्रामस्थांनी पण जोरदार एक बैठक घेतली, विरोध केला। मुळात हा विषय पीसीबी टुडेच्या वतीने आम्ही वारंवार यासाठी लावतोय, त्याचं कारणच ते आहे की या संपूर्ण कुदळवाडीच्या कारवाईमध्ये काहीतरी गोलमाल आहे, काहीतरी गोडबंगाल आहे। हे इतकं वाटतं तितकं सोपं प्रकरण नाही। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। पुन्हा कुदळवाडी चिखली प्रकरणावरती आता तो व्हिडिओ करतोय, त्याचं कारण एक आहे की हे प्रकरण आता तापलेलं आहे। टिप्पी स्कीम इथे जाहीर केलेल्या आहेत महापालिकेने। कुदळवाडी मध्ये 380 हेक्टरची आणि चरोलीमध्ये 1425 हेक्टरची टिप्पी स्कीम, चरोलीमध्ये जवळपास 5 टिप्पी स्कीम आहेत 1425 हेक्टरच्या। या संदर्भातल्या बातम्या लोकमतने फार सुंदर बातमी दिलेली आहे या विषयाची। लोकमत खालोखाल महाराष्ट्र टाइम्सने सुद्धा या विषयाची बातमी दिलेली आहे। म्हणजे सकाळनी एक जुजबी थोडक्यात बातमी दिलेली आहे। अन्य काही दैनिकांमध्ये त्याच्यामध्ये वाटतं प्रभातने एक बऱ्यापैकी इथे बातमी दिली। प्रशासनाची मनमानी म्हणजे महेश लांडगे आमदार यांनी या टिप्पी स्कीम मध्ये घेतलेली जी भूमिका आहे तो एक चर्चेचा विषय आहे। कारण कुदळवाडीवरती कारवाई झाली त्यावेळेस आमदार महेश लांडगे यांनी ठामपणे सांगितलं होतं की त्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर आहेत आणि फार बेतालपणा चाललेला आहे, फार मोठ्या प्रमाणावरती तिथे दहशत किंवा दरारा आहे, म्हणून ती कारवाई करणं भाग पडलं। त्या कारवाईमध्ये आता पुन्हा आपण ते रिपीट करणार नाही, परंतु कारवाईमध्ये लाखो लोक बेरोजगार झाले, त्याच्यामध्ये हजारो कोटीचं नुकसान झालं। जवळपास 4500 टोटल प्रॉपर्टीज भुईसपाट केल्या। आजही तसाच तो ढिगारा आहे, तसाच आहे कुदळवाडीमध्ये। त्याच्यामध्ये स्थानिकांचा रोजगार फार मोठ्या प्रमाणावर गेला। टेम्पो, ट्रक्स त्यांचे 400-500 होते ते बंद पडले। चाळीमधून प्रत्येकाला 3-4 लाख रुपये भाडे यायचं ते बंद पडलं। कुशल अकुशल असा कामगारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाखाचा रोजगार तिथे गेला। इतकं मोठं नुकसान झालं कुदळवाडीचं। पण कुदळवाडीकरांना आता लक्षात आलं की 3 महिन्यामध्ये एकही बांगलादेशी तिथे सापडला नाही, एकही रोहिंगा सापडला नाही। ही कारवाई जी केली होती ती काहीतरी मतलब होता। पीसीबी टुडे मधून आम्ही वारंवार या विषयावरती तेच सांगत होतो की गोलमाल है भाई, कुछ गोलमाल है। तर त्याच्यामध्ये गोलमाल काय होता तर हे आता लक्षात आलं की तिथं टिप्पी स्कीम केलेली आहे। त्याचा इरादा महापालिकेने जाहिरात देऊन 30 तारखेला जाहिरात देऊन जाहीर केलेला आहे। आता आमदार लांडगे साहेब म्हणतायत की ह्या विषयाला टिप्पी स्कीमला आम्हाला कोणालाही विश्वासात घेतलेलं नाही। स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय टिप्पी स्कीम होऊ नये, त्याला माझा विरोध राहील। आमदारांची भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे, परंतु प्रश्न असा पडतो जर ही जी कारवाई केली कुदळवाडीची प्रशासनाने, हा टिप्पी स्कीमचा हेतू ठेवूनच जर कारवाई केली, हे 100% सत्य आहे, ते उघडकीस येते, हे पुरावेच आहेत, पुरावे बोलत आहेत। कारण आयुक्त ज्यावेळेस म्हणत होते कुदळवाडीची कारवाई केली तशी शहरभर मी कारवाई करणार, कुदळवाडीतली सगळी 15 शेड भुईसपाट केली तशी 25,000 शहरातली 15 शेड्स मी पाडणार। प्रत्यक्षामध्ये आयुक्तांनी पुढे काहीच केलं नाही। कुदळवाडीप्रमाणे तळवडे किंवा अन्य भागामध्ये जिथे जिथे अशी अनधिकृत बांधकामं आहेत ती सगळी मी सपाट करणार होते, आयुक्तांनी काहीच केलं नाही। त्याच वेळेस संशय आला की आयुक्तांचा ह्याच्यामध्ये काहीतरी काळा हेतू आहे आणि ते आता सिद्ध झालेलं आहे। आणि आमदार साहेबांना ते माहिती नव्हतं हे काय कोणाला पटत नाही। म्हणजे आमदारांनी मोठ्या मनाने चिखली, कुदळवाडी आणि चरोली या टिप्पी स्कीमला माझा विरोध राहील, तो विरोध स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेतल्याशिवाय मी ही स्कीम होऊ देणार नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये ठामपणे सांगितलेलं आहे। पण तसं पाहिलं तर ते आमदारांच्या बाबतीमध्ये तसं ते स्वागतार्ह आहे। पण त्यांनी आता विधान केलं का होईना, आता तरी ते गाववाल्यांच्या बाजूने उभी राहिली, ग्रामस्थांच्या बाजूने, हे महत्त्वाचं आहे। त्यांनी त्याच्या निवेदनात म्हटले प्रशासनाची मनमानी कारभार खपवून घेणार नाही। आमदार महेश लांडगे यांचे खडे बोल, चिखली चरोली टिप्पी स्कीमला विरोध कायम आहे।
पण त्यांचं म्हणणं असं आहे की आयुक्त आणि प्रशासक या नात्याने आयुक्त शेखर सिंह यांनी स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन टीपी स्कीम राबवणं आवश्यक होतं. प्रत्यक्षात मात्र लोकप्रतिनिधींना टीपी स्कीम प्रसिद्ध झाल्याचे वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमातूनच म्हणजे PCB टुडे मधूनच समजलंय. ही बाब आश्चर्यकारक आहे. 2017 ते 2022 या काळात भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेमध्ये सत्ता होती. त्यावेळी देखील महापालिका प्रशासनाने चरोलीमध्ये टीपी स्कीम राबवण्याची कार्यवाही सुरू केली होती. पण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भूमिपुत्रांना विश्वासात न घेतल्यामुळे प्रशासनाचा आम्ही त्याला तीव्र विरोध केला होता, अशी आठवण त्यांनी आमदारांनी करून दिली. आणि आता सुद्धा विश्वासात घेतल्याशिवाय, जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय ही स्कीम होऊ देणार नाही असं ते म्हणतात. त्यांनी ठामपणे असं सांगायला पाहिजे होतं याच्यामध्ये की कदापि चरोली परिसरामध्ये, कुदळवाडी परिसरामध्ये टीपी स्कीम नको आहे. मुद्दा आता तोच आहे चर्चेचा. आमदारांनी विरोध केलाय, पण तो किती प्रामाणिक आहे, कारण कारवाई झाली त्याच्या संदर्भात आमदारांना माहिती नव्हतं की त्यांचा मूळ हेतू प्रशासनाचा काय हे काय कोणाला पटत नाहीये. आपण आमदारांवर विश्वास ठेवू की त्यांना माहिती होतं असं गृहीत धरून त्यांनी हे प्रामाणिकपणे निवेदन काढलं असेल. पण तसं असेल तर त्यांच्या भूमिकेवर त्यांनी ते ठाम राहिलं पाहिजे, तर लोक त्यांच्यावरती त्यांच्या त्या भूमिकेला पाठिंबा देतील. पण लोकमतच्या बातमीमध्ये फार सुंदर त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं की टीपी स्कीमचा ठराव झाला आणि तो कोणालाच कळला नाही. महापालिकेमध्ये महापालिका प्रशासक शेखर सिंह आहेत, सर्वसाधारण सभा, महापौर, स्टँडिंग चेअरमन सगळं काही तेच आहेत. त्याच्यामुळं एक हाती सत्ता आहे. त्यांनी जे 22 एप्रिल रोजी तो ठराव केला होता त्या संदर्भातला की अशा 5 टीपी स्कीम आहेत, त्या संदर्भातला इरादा जाहीर करायचा आहे, त्यासाठी आयुक्तांची ही नियुक्ती करण्यात येत आहे वगैरे वगैरे, हा ठराव झाला. हा ठराव कोणालाच कसं कळणार नाही, म्हणजे प्रशासनाने इतकं गोपनीय का ठेवलं, त्याच्या मागचं नेमकं कारण काय, हा एक ते गूढ आहे त्या संदर्भातलं. नंतर या बाबतीतली अधिसूचना ज्यावेळेस महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार प्रारूप नगररचना योजना तयार करावी या संदर्भातली सूचना आणि हरकती मागवाव्यात या विषयास आयुक्तांनी मान्यता दिली त्या ठरावामध्ये. पण एवढं सगळं होत असताना आमदारांना माहिती नाही, जे माजी नगरसेवक त्यांना माहित नाही, कोणाच कसं माहिती नाही. हा सगळं गोलमाल व्यवहार आहे हा संपूर्ण. म्हणजे ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा आता जागेले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे इथले पिंपरी चिंचवडमध्ये नेते अजित गव्हाणे, नंतर शिवसेनेचे इथले शहर प्रमुख संजोग वाघेरे, नंतर काँग्रेसचे कैलास कदम हे आज महापालिका आयुक्तांना म्हणजे आताचे अतिरिक्त आयुक्त तिथे आहेत जांभळे पाटील, प्रदीप जांभळे पाटील, त्यांना भेटायला गेलेत की आमचा ह्याला विरोध आहे. आणि टीपी स्कीमला विरोध नाही, ते धार्मिक स्थळ त्यांच्यावरती जी कारवाई होणार आहे 31 धार्मिक स्थळांना म्हणजे मंदिर, मस्जिद आणि तिथलं जैन मंदिर, त्यांना जी नोटीस दिली आहे त्या संदर्भामध्ये ते भेटणार आहेत. बौद्ध मंदिर कालच्या याच्यामध्ये म्हटलं तर प्रत्यक्षात बौद्ध मंदिर कुदळवाडीमध्ये कुठेही नाहीये. मी कालच्या याच्या म्हटलेलं त्याचं दुरुस्ती करतो. फक्त ही जी मंदिर आहेत त्यांना त्या नोटीस काढल्यात, 15 दिवसाची मुदत दिली की ती सगळी भुईसपाट करणार आहेत. त्या संदर्भात इथे नेते मंडळी भेटलेत आणि ते कदाचित टीपी स्कीम संदर्भात सुद्धा तिथे बोलतील. विषय काय आहे याच्यामध्ये की टीपी स्कीमचा फायदा आहे तोटा आहे ते आपण त्याचे स्वतंत्र व्हिडिओ मी त्याच्याविषयी करणार आहे. कारण टीपी स्कीम म्हणजे काय हे अजून बऱ्याच जणांना लक्षात आलेलं नाही. परंतु आज या विषयावरती आम्ही तो व्हिडिओ केला होता काल, तर त्या विषयाला धरून कुदळवाडीमध्ये तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी एक बैठक घेतली. कुदळवाडीतल्या त्या ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने भाषण केली की आमची फसवणूक झाली, शुद्ध फसवणूक झाली आहे. की आम्हाला सांगितलं होतं की या भागातली जी भंगार मालाची गोदाम आहेत त्याच्यामुळे गुन्हेगार वाढलेले आहेत, इथं बांगलादेशी आहेत, इथं अतिरेकी दहशतवादी असतात, त्यांना तिथून फायनान्स होतो वगैरे वगैरे, त्याच्यामुळे सगळेजण शांत बसले. त्यावेळेस ती कारवाई झाली. प्रत्यक्षामध्ये यांना टीपी स्कीम करायची होती म्हणून ती कारवाई होती असं आता जाहीरपणे गाववाले बोलू लागले आहेत. त्या ग्रामस्थांनी त्या विषयावरती फार कठोर शब्दामध्ये टीका केलेली आहे. त्याच्यामध्ये कुदळवाडीला नाहक त्याच्यामध्ये बदनाम करण्यात आलं. कुदळवाडी नाहक बदनाम झाली या प्रकरणामध्ये. संपूर्ण याच्यामध्ये रोजगार गेला, त्यांचं अर्थकारण सगळं खुंटलं. तिथले जवळजवळ 800 लघुउद्योग भुईसपाट झाले, त्यांच्या मशिनरी सहित ते भुईसपाट झाले, उद्ध्वस्त झाले आयुष्यातून. म्हणजे कुदळवाडीचं तिथलं जे अर्थकारण होतं ते कोट्यवधी रुपयांचं होतं. रोजचं जवळपास साधारण 8 ते 10 कोटी रुपयांचं जे तिथलं अर्थकारण होतं ते तिथलं संपलेलं आहे. ह्याच्या मागचं खरं कारण त्यांना आता लक्षात आलं की हे सगळं कुभांड, कारवाईचं कुभांड जे रचलं होतं ते टीपी स्कीमसाठी रचलं होतं. त्याच्यामुळे आता गाववाले सगळे तिथले आक्रमक झाले. त्यांनी आज बैठक घेतली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे चालून देणार नाही. आम्हाला सांगितलं बांगलादेशी रोहिंग्यांना हाकलायचंय, त्यासाठी आम्ही कारवाई करतो. प्रत्यक्षामध्ये ती बुलडोझर कारवाई ही टीपी स्कीमसाठी जागा पाहिजे म्हणून होती, हे त्यांच्या लक्षात आलं. आता
त्याच्यामुळे त्यांची भाषा अशी आहे की आमचा जीव गेला तरी 72, आम्ही 1 इंचही जागा देणार नाही. कारण यापूर्वी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी जागा दिल्यात, MIDC साठी जागा दिलेल्या आहेत, महापालिकेमध्ये तो भागाला त्यावेळेस आरक्षणासाठी, रस्त्याचे आरक्षण किंवा अन्य आरक्षणासाठी जागा दिलेल्या आहेत. आता पुन्हा TP स्कीम मधून तुम्ही सगळ्या जमिनीचं संपादन करणार, हे आम्ही कदापि चालू देणार नाही. 950 एकर जमीन ती परत ताब्यात घ्यायची म्हणतात. तर कुदळवाडीकरांनी या विषयावरती तो जो जाहिरातीचा आदेश होता त्याची होळी केली अक्षरशः तिथे, आणि फार चिडून संतापून त्यांनी भाषणं केलेली आहेत. इथे राजकारण वगैरे हा भाग काहीही संबंध नाही. इथे म्हटलं आमच्या जमिनीचा तुकडा आम्ही कदापि देणार नाही, आमच्या मनाप्रमाणे आम्ही त्याचा वापर करणार, वेल प्लॅन डेव्हलप करू, परवानगी घेऊन डेव्हलप करू, अनधिकृत कोणतंही होणार नाही. अशा पद्धतीने गाववाले आता ठामपणे रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि जसं कुदळवाडीच्या प्रकरणामध्ये कुदळवाडीचे ग्रामस्थ या विषयावरती एकवटलेत, त्याच पद्धतीने सरोलीचे ग्रामस्थ आता या विषयावरती एकवटले. त्या सरोलीच्या ग्रामस्थांनी तिथले जे माजी महापौर होते, पिंपरी चिंचवड शहराचे भाजपचे प्रथम महापौर भाजपचे 2017 मध्ये नितीन काळजे उर्फ नितीन आप्पा, त्यांनी ह्या जाहिराती आल्यावरती TP स्कीम संदर्भामध्ये सरोली अख्खं गाव त्याच्यामध्ये येतंय हे पाहिल्यावरती तातडीने बैठक घेतली सरोलीची. आणि सरोलीचे मी आता त्यांच्या या विषयावरती बोललो तर ते म्हटले, अरे हा आमच्यावर सरळ सरळ अन्याय आहे. त्याचं कारण म्हटले, सरोलीचं अख्खं गाव TP मध्ये 5 TP स्कीम तिथं जाहीर केलेल्या आहेत त्यांनी, आणि जवळपास 1425 हेक्टरमध्ये 3562 एकर जमीन आमची अख्ख्या गावची तिथे जाणार आहे. तर आम्ही कदापि हे सहन करणार नाही. जर तुम्हाला DP म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन येत्या 18 मेला तुम्ही जाहीर करणार आहात, तर TP कशासाठी हा त्यांचा एक रोखठोक प्रश्न आहे. जर DP करताय तर TP कशासाठी, अगदी रास्त आणि व्यावहारिक प्रश्न आहे. तुमच्या विकास आराखड्यामध्ये तुम्ही ते आरक्षण, रस्ते किंवा इतर काय असेल ते संपूर्ण तुम्ही ते नियोजन त्याच्यामध्ये करणार आहात, मग TP साठी अख्खं गाव कशाला घेत आहे. म्हणून ते म्हणतात की जर DP साठी जमिनी घेणार आमच्या, तर मग TP साठी आम्ही का द्यायच्या. साधा साधा अगदी रोकडा सवाल आहे याच्यामध्ये. 80% लोकांनी यापूर्वी रस्ते, आरक्षण यासाठी महापालिकेला पहिल्या विकास आराखड्यामध्ये म्हणजे 25 वर्षापूर्वी ही 1997 मध्ये ही या परिसरातली 14 गावं जी शहरामध्ये आली त्यावेळेस जो DP झाला त्या DP साठी, रस्त्यासाठी, आरक्षणांसाठी जागा गावाला दिलेल्या आहेत. तिथे कुठेही नाकार दिला नाही, कारण डेव्हलपमेंट होती, त्याच्यामुळे त्या परिसराचा विकास होतो, तिथे रेट वाढतात जमिनीचे. तर त्यावेळेस आम्ही जमीन दिलेल्या असताना आता परत हे का नवीन बांधकाम काढली. त्यामुळे हा प्रशासनाचा नाठाळपणा आहे असा त्यांचा आरोप आहे. प्रशासनाने हे जाणीवपूर्वक केलं असावं असंही ते म्हणतात. पण त्यांनी आणखीन एक त्याच्यामध्ये फार गमतीशीर प्रकार सांगितला. ते म्हटले हे सगळं मला गौडबंगाल वाटते. म्हणजे TP स्कीम हा विषय त्यांना गौडबंगाल यासाठी वाटतोय. ते म्हणतात सरोली परिसराचाच संपूर्ण याच्यामध्ये TP स्कीम मध्ये समावेश केलेला आहे. शेजारची वडमुखवाडी, 24 वाडी, खरं तर तिथं फार मोठ्या मोठी डेव्हलपमेंट किंवा तो परिसर मोकळा सुद्धा आहे, तिथं एकही TP स्कीम नाही आहे. रेडी रेक्लर जे मध्यंतरी जाहीर झाले म्हणजे मार्च एंडिंगला 1 एप्रिल पासून लागू होतात ते, तर त्या रेडी रेक्लर मध्ये जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दरवाढ कुठे असेल तर ती सरोलीमध्ये आहे. म्हणजे 35 ते 40% रेडी रेक्लर तिथला सरोलीचा एकदम वाढलाय. त्यावेळेस आम्हाला संशय आला की काहीतरी गडबड आहे. कारण म्हटलं तो पूर्वी 1050 रुपये 1050चा जो त्यांचा रेडी रेक्लर होता तो 1550 पर्यंत झाला एकदम. त्यावेळेस त्यांना वाटली ह्याच्यात काहीतरी गडबड आहे. म्हणजे सरोली अख्खं गाव घ्यायचं एक तर कारण नव्हतं आणि ते घेतलंय. त्याच्या आधी ही सगळी पार्श्वभूमी सगळी तयार केलेली आहे बेसपैकी रेडी रेक्लर किंवा अन्य गोष्टी सगळ्या. तिथल्या बांधकाम परवानग्या सुद्धा सगळ्या थांबलेल्या आहेत. या संदर्भात प्रशासनाला ही माहिती विचारली मी, तर DP प्लॅन जो 18 तारखेला जाहीर होणार आहे तोपर्यंत बांधकाम परवानग्या मिळणार नाहीत. आणि दुसरं, ज्या वेळेस TP स्कीम जाहीर होत असते ते आता इरादा त्यांनी वर्तमानपत्रातून जाहीर केला आहे. त्याच्यामुळे या पुढच्या काळात त्या परिसरामध्ये एकाही नवीन बांधकामाला परवानगी मिळणार नाही. ज्यांनी बांधकाम परवानगी घेतल्या त्याचा म्हणजे त्याच्याविषयी काय होणार आहे ते माहीत नाही अद्याप, परंतु महिन्यापासून ह्या बांधकाम परवानग्या त्यांनी बंद ठेवल्यात. आणि आता ते लक्षात आलं की त्या बांधकाम परवानग्या बंद यासाठी ठेवल्यात की त्यांना तिथे TP स्कीम राबवायची आहे. पण सरोलीकर या बाबतीमध्ये फार आक्रमक आहेत. माजी महापौर नितीन काळजे यांनी खुल्ला विरोध केलेला आहे पहिल्या दिवशी बैठकीवर. आणि आता यापेक्षाही मोठी मीटिंग ते कॉल करणार आहेत सरोलीमध्ये. आणि सगळे ग्रामस्थ परिसरातील नागरिक, तिथे बिल्डर्स
हे सगळे ते सगळे त्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत की नितीन काळजे आप्पा तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हा प्रश्न निकालात लावा. भाजपचेच प्रथम महापौर त्यांनी सुरुवातीलाच अशी उघडपणे इतकी चांगली भूमिका घेतलेली आहे गावच्या बाजूने, त्याच्यामुळं तो एक विषय महत्वाचा आहे. दुसरं एक महत्वाचं या आज तुम्हाला सांगायचं असं, कुदळवाडीमध्ये ज्यावेळेस कारवाई झाली त्याच्या कारवाईच्या अगोदर 2 दिवस त्या परिसरामध्ये हेलिकॉप्टर भेट्या घालत इथं पाहणी करण्यात आली. काल सुद्धा मी याविषयी सांगितलं, पण आज पुन्हा समजलं की गेल्या 2 दिवसामध्ये सकाळी आणि संध्याकाळी कुदळवाडी चरोली या परिसरामध्ये हेलिकॉप्टर घिरट्या घालते. हेलिकॉप्टर घिरट्या घालतंय ते कशासाठी काय माहित नाही, पण परवा गौतम अदानी जे आपले मोदी यांचे खास मित्र आहेत ते परवा पुण्यामध्ये येऊन गेले. आता हा कर्मधर्म संयोगाने काही योगायोग आहे नाही ते मला अद्याप सांगता काही येणार नाही, परंतु वरतून पाहणी केली गेलेली आहे की कुदळवाडी चरोली हा संपूर्ण परिसर आणि मध्यंतरी आता मला वाटतं फार्मा हब संदर्भामध्ये राज्यकर्त्यांनी त्याविषयी सांगितलं की इथं म्हणजे पिंपरी चिंचवड शहर परिसरामध्ये फार्मा हब म्हणजे औषध कंपन्याचा मोठा एक संपूर्ण कंपू येणार, कदाचित त्यासाठी सुद्धा हा आटापेटा नाही ना, असंही एक शक्यता आहे. हे मी सगळ्या शक्यता यासाठी व्यक्त करतोय, पेपर हातात आला की रोखठोक त्या विषयावरती भाष्य कराल, परंतु मला जी माहिती मिळते ती तुमच्यापर्यंत यायला पाहिजे, त्याच्यावर तुम्ही तुमची भूमिका ठरवू शकता. म्हणजे एकूणच सांगायचा हेतू असा आहे की कुदळवाडीची चरोलीची टिप्पी स्कीम आहे, टिप्पी स्कीम ही लोकांच्या हिताची आहे की नाही हे आता गावांनी ठरवायचं आहे, हे तिथल्या स्थानिक मंडळींनी ठरवायचं आहे. आमदारांनी भाष्य चांगलं केलंय की स्थानिक भूमिपुत्रांना, तिथल्या लघुउद्योजकांना, नागरिकांना विचारात घेतल्याशिवाय टिप्पी स्कीम राबवणार नाही, होणार नाही. पण त्यांनी ठामपणे सांगायला पाहिजे की या परिसरामध्ये मी टिप्पी स्कीम होऊ देणार नाही. ते ठामपणे ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस लोक समजतील की नाही हे खरं आहे. तूर्त एवढंच. कुदळवाडी चिखली चरोली या संदर्भामध्ये जशी माहिती हातात येईल तसं आपण पुन्हा पुन्हा बोलत जाऊ. धार्मिक स्थळांना ज्या नोटिसा दिल्या आहेत त्याच्यातून कुठलीही तेढ निर्माण होऊ नये असं वारंवार आम्ही सांगतोय. कुठली तेढ निर्माण होऊ नये ती नाही व्हायला पाहिजे. पण ज्यावेळेस आम्ही हा व्हिडिओ करतो त्यावेळेस खाली काही लोक असतात जे धर्मवेडे आहेत, ते त्याच्यावरती परवा एकाने कमेंट्स केली की रोहिंग्यांकडून तुम्हाला पॅकेज मिळालंय का काय म्हणून तुम्ही हा व्हिडिओ तयार केला वगैरे वगैरे, किंवा हिंदूमधले असे जे काही लोक आहेत असे व्हिडिओ करणारे त्यांनाच पहिलं ठेचलं पाहिजे. असे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये तुम्हाला कमेंट्स करायचा अधिकार आहे, परंतु थोडा विचार करा. या परिसरामध्ये पिंपरी चिंचवड अद्यापपर्यंत शांतता आहे, सगळं कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाहीये, परंतु अशा कमेंट्स करून उगीच जातीय विद्वेष पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. पोलिसांनी पण त्याची दखल घ्यायला पाहिजे. असे जे कोणी नतद्रष्ट असतील त्यांच्यावरती कारवाई सुद्धा व्हायला पाहिजे. कुदळवाडी काय, चिखली काय, चरोली काय, या परिसरातील शेतकऱ्यांना काय वाटतं, तिथल्या भूमिपुत्रांना काय वाटतं, ग्रामस्थांना काय वाटतं हे फार महत्वाचं आहे. आणि दुसरा एक शेवटचा मुद्दा पुन्हा रिपीट करत होतो, वारंवार रिपीट करत असतो तो मुद्दा की कुदळवाडी परिसरात कारवाईमध्ये जे 800 लघुउद्योग भरडले गेले त्यांचे पंचनामे करून त्यांना भरपाई देणार असं आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं होतं. त्या संदर्भात पुढे काय झालं हे अद्यापपर्यंत 3 महिन्यात स्पष्ट झालेलं नाही. ते बिचारे वाट पाहतायत. त्यांना महापालिकेने सांगितलं की त्यांचे आपला YCM हॉस्पिटल आपला तो MIDCचा भाग आहे, तिथे महापालिकेने एक प्रोजेक्ट राबवला होता लघुउद्योजकांसाठी की निवासी भागातील उद्योग तिथे यायचे म्हणून. 25 वर्ष तो प्रोजेक्ट तसाच धूळ खात पडू नये. 250-300 चौरस फुटाचे गाळे ते गाळे त्यांना देणार असं सांगितलं होतं. ते 6,000 रुपये चौरस फूट दराने, म्हणजे ते सगळं अव्यवहार्य अन्यायकारक आहे. लघुउद्योग त्यासाठी तयार नाही, परंतु त्यांना जी भरपाई देणार असं सांगितलं होतं प्रत्यक्षात भरपाई वगैरे काहीच नाही पंचनामे, ते सगळे वाऱ्यावरती आहेत. ह्या सगळ्या लघुउद्योजकांनी मिळून एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे की टिप्पी स्कीमला आमचा विरोध आहे. यापुढे आता प्रशासन काय करतंय ते आपण पाहू. आयुक्त तुर्तास पॅरिस दौऱ्यावरती आहेत. इथे सगळं घर जळत असताना आयुक्त पॅरिस दौऱ्यावरती आहेत. आल्यावरती पुन्हा एकदा बोलू आपण. नक्की. धन्यवाद.